थंडीच्या दिवसात आज मी खूप छान मस्त टेस्टी असा हेल्दी सोयाबीनची मस्त सुक्की अशी भाजी बनवलेली आहे। आता सोयाबीनची रेसिपी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो, ग्रेव्ही वगैरे बनवतो, पण आज मी तुम्हाला खूप छान सिंपल पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ही सोयाबीनची हेल्दी टेस्टी अशी भाजी बनवून दाखवणार आहे। ही भाजी तुम्ही पोळी चपातीसोबत, भाकरीसोबत, राईससोबत किंवा टिफिनला तुम्ही सहजपणे कमी वेळामध्ये बनवून नेऊ शकता आणि खाऊ शकता। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती, लागणारं साहित्य। तिकडे असे मी 2-3 कांदे बारीक चिरून घेतलेत। ह्या भाजीला ना कांदे टमाट्याचा वापर चांगला करायचा, मस्त टेस्टी भाजी होती। आणि 2 मोठे टमाटे बारीक चिरून घेतले। आता याच्यामधलं आपल्याला थोडं घ्यायचं, म्हणजे थोडंसं ठेवायचं। आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर, हवं तर तुम्ही अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट करू शकता। आणि हे सोयाबीनच्या वड्या भेटतात बघा, रेडीमेड सगळीकडे भेटतात, त्या घेऊन आले आणि भिजत ठेवायचं, 1-1.5 तास भिजत ठेवायचं, म्हणजे छान फुलले जातात, नरम सॉफ्ट होतात आणि मग भाजी खूप छान लागते खायला। हे बघा असे नरम सॉफ्ट झाले की अख्खी वडी असते ना ती फुलली जाती, मग त्याचे 2 तुकडे करायचे, म्हणजे काय होतं ना अख्खी वडी खूप मोठी मग फुलून जाते, मग ती खायला काय एवढी खास वाटत नाही। आता हे सगळं पाणी निथळून काढते आणि स्वच्छ धुवून घेते। हे बघू शकता इतके छान मस्त नरम सॉफ्ट फुललेले आपले हे सोयाबीन वडी बघू शकता। पाणी सगळं काढून घेतले आणि याचे 2 भाग केले, फक्त 2च भाग करायचे, जास्त बारीक नाही करायचं। साईडला ठेवूया आणि आपण आता पॅनकडे जाऊया। तर पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 2 मोठे कांदे चिरलेले होते ना, त्यामधला अंदाजे 1.5 कांदा असं बारीक चिरलेला टाकलेला आहे, पाहू शकता। थोडंसं रेकॉर्ड कमी झाले, म्हणजे तेल वगैरे टाकताना काय दाखवण्यात आलं नाही। आता हे टमाटरसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते, तेलाचा पण वापर जरा चांगला करायचा, छान भाजी तयार होती। मग आता कांदा टमाटर चांगलं परतून घ्यायचं। ही भाजी ना तुम्ही हिरव्या मिरचीची सुद्धा करू शकता, म्हणजेच लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक ना थोडी कुटून घ्यायची आणि असे कांदा टमाटर ज्यावेळेस आपण परतून घेतो ना त्यावेळेस ते कूट टाकून घ्यायचा, मिरची लसूण अद्रकचा, इतकी भारी टेस्टी तयार होती ना भाजी। 2 प्रकारच्या ह्या भाज्या तयार होतात सुक्या। तर कांदा टमाट्याचा रंग चेंज होत आहे। आता हे थोडासा याचा रंग चेंज झाला, नरम सॉफ्ट पडलं की आपण याच्यामध्ये आपले रोजचे बेसिक मसाले टाकायचे, काही यात जास्त कुटाणा नाही, कुठलं वाटण करायचं नाही, अगदी सिंपल पद्धतीची भाजी, पण खायला मात्र इतकी टेस्टी ना। ज्या वेळेस मी ही भाजी करते त्यावेळेस सगळेजण घरामध्ये आवडीने खातात। त्याच्यामध्ये मी डेली आपले मसाले जे पण आपले रोजचे असतात ते आवडीनुसार टाका। तर मी लाल मसाला, हळद, गरम मसाला, धना पावडर हे सगळं 1-1 चमचा टाकून घेतलेला आहे। तुम्ही आवडीनुसार अंदाजे कमी तिखट जास्त टाकू शकता। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे हे मसाले। हे बघा सगळं असं मंद गॅसवर याला मिक्स करून घ्या आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। 1-1.5 मिनटं तरी मस्त हा मसाल्यामध्ये कांदा टमाट्यामध्ये हे परतून घ्यायचा। जितकं चांगलं तुम्ही परतून घेताना हे मसाले, कांदा टमाटा तेलामध्ये, तितकी छान भाजीला चव येते। ही भाजी ना ग्रेव्हीची सुद्धा बनली जाते, याचा पुलाव भातसुद्धा बनला जातो। खूप वेगवेगळ्या प्रकारचे सोयाबीनच्या रेसिपी तयार होतात। आता इकडे ह्या स्टेजवर चवीनुसार मीठ टाकायचे। सोयाबीन वड्यात टाकल्यानंतर टाकू नका, नाहीतर कमी जास्त खाता वेळेस लागू शकतो मीठ, त्यामुळं ह्या स्टेजवर मीठ टाकून घ्यायचं अंदाजेप्रमाणे। हे बघा किती मस्त असा चमचमीत झणझणीत आपला हा सिंपल मसाला पण इतका छान टेस्टी झालेला आहे परतून। आता मी याच्यामध्ये आपले भिजवलेले आणि पाणी निथळून काढलेले सोयाबीनच्या वड्या ज्या आपण कट करून घेतल्या त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। हे बघा मस्त स्वच्छ अशा धुवून घेतल्यात। हेल्दी आणि टेस्टी भाजी लागते, ही नक्की ट्राय करा। थंडीच्या दिवसात असं हेल्दी नक्की खाल्लं पाहिजे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। रस्सा हवा असेल तर पाणी वगैरे याच्यामध्ये अर्धा 1 ग्लास टाकून ही पातळ रश्श्याची सुद्धा बनू शकते। आता याला मी मिक्स करून घेते। सगळ्या मसाल्याची, मिठाची व्यवस्थित कोटिंग लागली जाते। हे असं मिक्स करायचं, अजिबात पाणी टाकायचं नाही, हे वाफेवर शिजलं जातं। हे बघू शकता मस्त। आता हे मिक्स करून घेतलं, याच्यावर झाकण ठेवते आणि मंद गॅसवर याला फक्त आणि फक्त 2-3 मिनटं द्यायचे। पाणी सुटलं जातं लगेचच, कारण हे भिजवलेलं असतं, त्याच्यामध्ये थोडंफार पाणी असतं, त्यामुळं तेच पाणी याला शिजवतं। हे बघा थोडंसं, आणि तेल असल्यामुळं चांगलं तेलामध्ये आणि सोयाबीनचा जो ओलावा असतो त्याच्यामध्ये हे शिजून जाते भाजी। बघा मस्त नरम सॉफ्ट ही शिजली चालली आहे आपली भाजी।
याला परत एकदा झाकण ठेवायचं, 3 मिनटं अंदाजा घ्यायचा, अधूनमधून चेक करत राहायचं, मिक्स करत राहायचं, नाही तर चिटकला जाऊ शकतो कारण आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे. तर 1-1.5-2 मिनटामध्ये ही भाजी तयार होती, कारण सोयाबीन वड्या भरपूर असे छान भिजलेल्या असतात म्हणून वेळ लागत नाही बनवायला. तर हे बघा आता मस्त झालेलं आहे, एकदम सुक्की सुक्की फट अशी ही भाजी तयार झाली, टेस्टी हेल्दी सोयाबीनची भाजी. आता याच्यावर मी थोडी वरून कोथिंबीर टाकते, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, अद्रक लसूणची पेस्ट किंवा कूट करून अर्धा 1 चमचा टाकू शकता, आणखीनही चांगली चव वाढेल. नाही टाकलं तरी अशी सिंपल भाजीसुद्धा ही खूप भारी लागते. एकदा ट्राय करून बघा आणि किती आवडीने खाताल. आता हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थितपणे आणि पाहू शकता आपली ही भाजी सोयाबीनची किती छान आणि सुंदर अशी टेस्टी हेल्दी वाटत आहे. तर गरमागरम तुम्ही ह्याला भाकरीसोबत, पोळीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. डाळ भात वगैरे केला असेल तर त्यावेळेससुद्धा साईडला म्हणून ही भाजी तुम्ही करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही याला टिफिनला नेऊ शकता किंवा कुठे प्रवासात जायचं असेल तिकडेसुद्धा याला भाजी नेऊ शकता तुम्ही. तर आपण वाढून घेऊया एका प्लेटमध्ये. गरमागरम सोयाबीन वडीची ही भाजी मी आज केलेली आहे. अगदी टेस्टी, हेल्दी आणि कमी वेळात, कमी साहित्यामध्ये बनवलेली, नरम सॉफ्ट असे स्पंची सोयाबीन झालेले आहेत. इतके भारी वाटतात खाता वेळेस. प्रत्येक बाईट्समध्ये एक वेगळा आनंद येतो, चव लागते आणि इतका स्पंची लागतो खाता वेळेस. तर नक्की एकदा अशा पद्धतीने, सिंपल पद्धतीने, कुठलाही जास्त कुटाणा न करता ही भाजी टेस्टी अशी बनवून बघा, आवडीने खाताना खात्री आहे. अशा सिंपल साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि हे बघू शकता मस्त झालेत, लुसलुशीत नरम सॉफ्ट आपले हे सोयाबीन शिजून झालेले आहेत, पाहू शकता. भाकरीसोबत इतक्या अप्रतिम लागतात. आता गरमागरम ज्वारीची भाकरी करणार आहे आणि याचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. अशीच छान छान मस्त मस्त वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी. तर कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर ट्राय नक्की करून बघा. टिफिनसाठी खूप उत्तम भाजी आहे, सिंपल भाजी. कोणी अचानक पाहुणे आले तर झटकीपटसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.